बँक ऑफ सिम्पल इंटरेस्ट स्टँडर्ड 6. आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 35. क्वेश्चन फर्स्ट काय आहे पहा. व्हॉट वुड बी द इयरली इंटरेस्ट ऑन ₹6,000 ॲट 10 PCPA. आता पहा इथे काय सांगितले, इयरली इंटरेस्ट काढायचे आपल्याला. त्यांनी काय दिले की ₹6,000 जर तुम्ही घेतले असतील तर 10% दराने, असं मराठीमध्ये सांगते मी तुम्हाला समजण्यासाठी. जर 6,000 तुम्ही घेतले तर एका वर्षासाठी 10% दराने त्याचे किती व्याज होईल हे तुम्हाला काढायचे. म्हणजेच कसं की आपण 100% 100 इंटरेस्ट कसं करतो, तर जर ₹100 असेल तर त्याला 10% धरणार आहोत. आता हे काय आहे PCPA, याचा अर्थ आहे पर्सेंट पर इयर. म्हणजेच जर त्या वर्षी जर तुम्ही एका वर्षासाठी घेतलं असेल तर 1 इयरचं देऊ शकतात ते, 2 वर्ष 3 वर्ष ते तुम्हाला सांगितलं जाईल की किती वर्षासाठी घेतले. इथे तर सांगितलं की इयरली सांगितले, म्हणजे इयरली म्हणजे 1 इयरसाठी. तर किती व्याजदराने घेतलेला आहे इथे 10%. 10%ने जर घेतलेला आहे बघा. पर्सेंट PA, ए म्हणजे काय ॲनम, ॲनम हे ANNUM या अर्थाने त्यांनी PCPA असं शॉर्ट फॉर्म लिहिलेला आहे. तर आता पहा मी पहिला लिहून घेतलेला आहे की प्रिन्सिपल किती दिले त्यांनी 6. प्रिन्सिपल म्हणजे जेवढी रक्कम तुम्हाला दिलेली आहे किंवा तुम्ही व्याजाने घेतली असेल किंवा व्याजाने देणार असाल ती रक्कम असते, ती प्रिन्सिपलमध्ये कन्वर्ट होते. प्रिन्सिपल इज इक्वल टू ₹6,000 आणि टाईम किती दिलं आहे इयरली म्हणजेच 1 इयर दिले. आणि आता पहा आपल्याला हे काढायचे इंटरेस्ट ₹100 इज म्हणजेच तुम्हाला 10%ने काढायला लागणार. इंटरेस्ट किती दिलेला आहे मग PCPA. इंटरेस्ट म्हटलं की PCPA दिलेला आहे 10%. ओके. तर आपण काय केलेलं आहे इथे पहा. जर तुम्ही ₹100ला 10 रुपीज देताय तर तुम्ही ₹6,000 घेतल्यानंतर किती द्याल. किती म्हटले की आपण काय करणार आहे एक्स कन्सिडर करणार आहे. त्याच्या जागी आपण एक्स कन्सिडर करणार म्हणजे एक्स मानू, असं एक्स मानायचे जेणेकरून ते एक्सची आपण प्राईस काढणार आहे. एक्सची प्राईस म्हणजेच आता 6,000ला किती रुपये द्यावे लागतील हे. मग आता कसं करणार आहे इथे पहा एक्स. इथे आपण आता हे 6,000 आहे ते बोथ साईडला काय करणार आहे दोन्ही बाजूंना मल्टिप्लाय करून. इथे जर डिव्हिजन असेल तर इकडे जाऊन काय होतं, नक्कीच इकडे जाऊन मल्टिप्लाय होतं. म्हणून इथे दोन्ही साईडला आपण 6,000नेच मल्टिप्लाय करून घेऊया. 10/100 आणि मल्टिप्लाय 6,000. काय केलेलं आहे इथे मेन्शन करू शकता तुम्ही इन ब्रॅकेट. आता इथे मला जागा नाही तर मी खाली घेत आहे मल्टिप्लाइंग बोथ साइड बोथ द साइड 1 नाही आहे 2 आहेत म्हणून साइड्स बाय 6,000. ओके. ब्रॅकेट कंप्लीट. आता पहा इथे आपण करून घेऊया मल्टिप्लाय. ह्या 6,000ला हे 6,000 गेलेला आहे. मग आता ह्या 100ला 6,000नी करून घेऊया आपण. 0ला 0 घालून घ्यायचा, 0ला 0 मायनस झाला आणि इथे काहीच नाही याचा अर्थ एक्स. इथे काय राहिला एक्स. इथे काय राहिला 10 मल्टिपल 60. मग 10 मल्टिपल 60 किती आलं 600. एक्सची प्राइस किती आली आपल्याला 6. म्हणजे एक्स म्हणजे काय झालं की 6,000ला इयरली इंटरेस्ट आपल्याला आता आलेला आहे. म्हणून इथे आपण हॅन्स द नेहमी तुम्ही आन्सरला ब्रॅकेट करायचं म्हणजेच हायलाइट करायचं. हायलाइट केलं की आन्सर तुमचं पटकन ओळखू येतं आणि व्यवस्थित पण दिसतं. द इयरली इंटरेस्ट वुड बी
600 ओके. अशाच प्रकारे तुम्ही दुसरे पण करायचे. सेकंड, महेश डिपॉझिटेड ₹8,650 इन अ बँक ॲट द रेट ऑफ 6 PCPA. हाऊ मच मनी विल ही गेट ॲट द एंड ऑफ द इयर. आता आपल्याला काढायचे डिपॉझिट किती केलं म्हणजेच प्रिन्सिपल किती आहे. इथे प्रिन्सिपल आहे ₹8,650 ओके. तर किती व्याजदराने म्हणजेच किती PCPA ने, तर PCPA आहे PCPA इज इक्वल टू 6 रेटने 6% रेटने आपण घेतलेले आहेत ₹8,650. किती टाईमसाठी घेतलेलं आहेत, किती इयरसाठी घेतलेलं आहे, पर इयर म्हणजेच 1 वर्षासाठी ओके. आता नेक्स्ट आपल्याला काढायचं काय आहे तर आपल्याला इंटरेस्ट किती आणि अमाऊंट लास्टला काढायचे आहे. इंटरेस्ट किती आहे ते x मानायचं आपण अशा वेळेस. मग x डिवाइड बाय 8,650 म्हणजेच जर 100 रुपीजला आपण 6 रुपीज देतो तर 8,650 रुपीजला किती द्यायचे आहेत हे काढण्यासाठी आपण x घेतलेला आहोत. आता काय सांगितलेलं आहे रूल्स आपला काय आहे की बोथ साईडला त्याच प्रिन्सिपलने त्याच मल्टिपल करायचं आहे त्या संख्येला. 6/100 मल्टिपल 8,650. आता पहा हे आपण करून घेतलं ओके. इथे काय राहिलं x. आता 100ने 8,650ला जात नाही तर आपण कितीने घेणार आहोत 5ने जातो का तर लास्ट जर 0 किंवा 5 नंबर्स आले तर 5ने जातो. 5 1 जा 5 5 2 जा 10 आणि 0ला 0. 8 1 जा 8 सॉरी 5 1 जा 5 5 इथे राहिलं 3 म्हणजेच 36. 5 7 जा 35 1 राहतं 5 3 जा 15 आणि 0ला 0. किती राहिलं वरती 6 × 1 7 30 डिवाइड 20 ओके. आता पहा 0ला 0 घालवून टाकू आपण आणि 6 × 173 करूया अपॉन 2. 2ने आपण 6ला पण घालवू शकतो. 2 1 जा 2 2 3 जा 6. आता बघा 3 × 179 किती येईल 3 3 जा 9 7 3 जा 21 आणि 3 1 जा 3 आणि 2 5. किती आलं इंटरेस्ट किती आला म्हणजेच x किती आला इथे 519 आलेला आहे. नेक्स्ट आपलं काय आहे तर आपल्याला हे आलं इंटरेस्ट. आपल्याला काय सांगितले तर सगळी मिळून रक्कम आपल्याला वर्षाच्या शेवटी द्यावी लागणार आहे. म्हणजेच काय की जी घेतलेली रक्कम आहे ती आणि आपलं प्रिन्सिपल ते जे व्याज आहे ते दोन्ही मिळून आपल्याला द्यावं लागणार आहे की नाही. म्हणून किती घेतली होती आपण रक्कम महेशकडून तर महेशने बँकेकडून तर 8,650 रुपीज घेतलं होतं आणि आपल्याला त्याच्यावर व्याज किती लागलेलं आहे एका वर्षासाठी तर 519 रुपीज. ह्या दोन्हींची मिळून आपण ॲडिशन करायची आहे म्हणजेच सगळी मिळून अमाऊंट द्यावी लागणार आहे. फक्त व्याज देऊन चालणार आहे का नाही. म्हणून अमाऊंट किती आहे अमाऊंट इज इक्वल टू जे प्रिन्सिपल घेतलं आहे ते प्लस आणि इंटरेस्ट. अमाऊंट काढण्याचं फॉर्म्युला काय आहे प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल किती आहे 8,650 प्लस 519. मग दोन्हींचं किती येत आहे जर ॲडिशन केली तर 909
5 1 6, 5 आणि 6 11 आणि 8 and 1 9, 9169 रुपीज लास्टला त्याला द्यावे लागेल. म्हणून महेश will get rupees 9169 at the end of the year. ओके, आपण नेक्स्ट 3 घेऊया. थर्ड क्वेश्चन. अहमद चाचा borrowed ₹25,000 at 12 PCPA for 1 year. What amount will he have to return to the bank at the end of the year? आता अहमद चाचाने बँकेकडून किती रुपीज घेतलेले आहेत? 25,000 रुपीज. हाऊ मेनी पर्सेंट? तर 12% घेतलेला आहे. किती वर्षासाठी? 1 इयरसाठी. मग प्रिन्सिपल काय आहे यामध्ये? प्रिन्सिपल म्हणजेच जी घेतलेली अमाऊंट आहे ती 25,000. नंतर PCPA किती आहे? 12%. ओके, आणि किती वर्षासाठी? टाइम किती आहे आपला? 1 इयरसाठी. तर रिटर्न किती करायचे हे काढण्यासाठी आपल्याला इंटरेस्ट काढावं लागेल. एक्स मानायचं आहे. सेम एक्स इंटू 25,000 इज इक्वल टू 100ला 12 आहे. 100 रुपीजला 12 रुपीज द्यावे लागणार आहेत. म्हणून बोथ साईड एक्स 25,000 इंटू 25 बोथ साईडला आपण 25,000 मल्टिप्लाय. इथे जर डिवाइड असेल तर इकडे जाऊन आपण काय करतो? मल्टिप्लाय करतो. 25,000 इथे लिहू शकता बोथ साइड मल्टिप्लाइंग both side by 25,000 ब्रॅकेटमध्ये लिहून टाकायचे जेणेकरून तुमच्या टीचरांना किंवा तुम्हाला नंतर समजणार आहे. पहा इथे मग 25,000 ला 25,000 गेलेला आहे. x इज इक्वल टू इथे पहा डबल झिरो आहे तर 2 झिरो कट करूयात. 12 अपॉनला काही राहिलेलं नाही 1 धरू शकतो आपण आणि 25 250 इने आपण करा 12 0 ला 0 12 5 जा 12 0 0 12 5 जा 60 and 12 2 जा 24 and 6 30 x is equal to 3000. इंटरेस्ट किती आलेला आहे तुमचा 3000. आता आपल्याला काढायची अमाउंट म्हणजेच इयरच्या शेवटी तुम्हाला किती अमाउंट द्यायची आहे. काय प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल किती आहे 25,000. इंटरेस्ट किती आलेला आहे 3000. दोन्हींचे ॲडिशन करायचे. 0 ला 0 0 0 0 0 3 आणि 5 8 आणि 2 ला 2 ॲज इट इज म्हणजे 28,000 रुपीज त्यांना एंड ऑफ द इयरला द्यायचे आहेत. तुम्ही लिहू शकता अहमद
Chacha will have returned to bank rupees 28,000. Okay. Kisan Rao wanted to make a pond in his field. He borrowed rupees 35,250 at 6 PCPA from a bank. How much interest will he have to pay to the bank at the end of the year? इथे किसन राव किती आपल्या शेतासाठी घेतलेले आहेत त्याने तर 35,250 हे आपलं प्रिन्सिपल असणार आहे. म्हणून इथे आपण प्रिन्सिपल $35,250 किती घेतले आहे 6% म्हणजे PCPA हाऊ मेनी तर PCPA इज इक्वल टू 6%. ओके. आणि किती इयर्ससाठी घेतलेलं आहे तर 1 इयरसाठी. इयर किंवा टाइम ओके. 1 इयरसाठी घेतलेला आहे. आता पहा आणि आपल्याला काय काढायचं आहे इंटरेस्ट काढायचं आहे तर ते किती x मानायचे आपण इंटरेस्ट x. मग आपला रूल्स काय आहे की 100 रुपीजला 6 रुपीज असेल तर 35,250ला किती रुपये आपल्याला द्यावे लागणार आहे त्याच्यासाठी आपण x मानायचं आहे. मग इथे असं झाल्यानंतर इथे डिव्हिजन आहे तर इथे नंतर आपण बोथ साईडला 35,250ने मल्टिप्लाय करून घेणार आहोत. x 35,250 इंटू 35,250 बोथ साईडला करायचं आहे म्हणजे दोन्ही साईडला करून घ्यायचं आहे. 35,250 इथे लिहू शकता तुम्ही मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय कितीने केलेला आहे आपण 35,250 ने. ओके. नेक्स्ट स्टेप असणार आहे याला हे मल्टिप्लाय होऊन जाणार आहे. नंतर इथे येतो ओनली x. ओके. इथे आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल 0ला 0 घालवून घ्यायचं आपण. इथे 10 राहिला आणि इथे 3,525 राहिलेला आहे. मग 10ने जातो का नाही जात तर आपण 5ने घालवून बघूया. 5 2 जा 10 5 7 जा 35 2ला जात नाही म्हणून 0 वरून 5 आलं तर 25 5 5 जा 25 6 इंटू 705 इथपर्यंत आपण स्टेप आलेले आहे अपॉन 2. पहा आता 2ने 6ला जातो 2 1 जा 2 2 3 जा 6. आता राहिलेला आहे 3 इंटू 7 अपॉन 5. ओके. 5 3 जा 15 0 1 1 ला 1 आणि 7 3 जा 21. किती रुपीज आपल्याला द्यावे लागणार आहेत लास्ट तर जर 35,200ला एक्स्ट्रा आपल्याला द्यावे लागणार आहेत 2,150. नंतर आहे आपल्याला ही पण ॲडिशन करायची आहे म्हणजे पूर्ण अमाऊंट किती द्यावी लागणार आहे प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल आहे 35,250 प्लस इंटरेस्ट किती आला आपला 2,150. जर प्लस केलं तर 5ला 5
505 516 213 527 आणि 3ला 3 आलेलं आहे. 37,000. इथे तुम्हाला खरं तर फक्त सांगितलं की तुम्हाला इंटरेस्ट किती द्यावं लागेल. इथे अमाऊंट काढायची गरज नव्हती, तरी पण मी काढून दाखवलेलं आहे. हाऊ मच इंटरेस्ट विल ही हॅव टू पे. इंटरेस्ट ओनली सांगितलं तुम्हाला, इथे अमाऊंट सांगितली का नाही, इंटरेस्ट सांगितलं. म्हणून तुम्ही इथपर्यंत आन्सर लिहू शकताय की इंटरेस्ट हॅन्स म्हणून 2115 रुपीज will he pay to the bank. लास्ट ऑफ इयर किंवा एंड ऑफ द इयर हे करून घेऊ शकता तुम्ही. ओके.